हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे बरेच असणार. तर गाइस, आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज सखी आणि सखाची फायनली ओपनिंग आहे आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे. पण आता 5 वाजलेत, सगळे लोक खाली आलेत पण आता आम्ही आणखी रेडी नाही बिलकुल पण, कारण की सगळी तयारी चालली, सगळे कामं चाललेत. माझ्या ड्रेसचा पण पत्ता नव्हता, आता ड्रेसचा बस आता अरेंज झाला तर तिकडे जातो, आउटफिटचं बघतो, यांना पण रेडी व्हायचंय. तर आता आम्ही जातो, तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे गाईज. तर गाईज आता मी आलो आहे कस्टममध्ये माझं आउटफिट घेण्यासाठी, जे मी ओपनिंगला वेअर करणार आहे. तर इकडे मी माझं आउटफिट घेईल आणि मग नंतर ओपनिंगला जाईल. सो तुम्ही आता बघा तुम्ही कुठलं आउटफिट घेतोय. तर गाईज अशा प्रकारे रेडी झालो आहे. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आउटफिट कसा वाटतोय. तस्टच आउटफिट आहे आणि हे सगळे मला खूप कॉपरेट करतात. सो कमेंट करून नक्की सांगा की आउटफिट कसा वाटतोय. मला तर जाम आवडला आहे. याच्यावरती मस्त एक ब्लेझर वगैरे पण येईल, तुम्ही बघितलं असेल. नागरिकचा दिवस. तर गाईज अशा प्रकारे आम्ही रेडी होतोय. मी ऑलमोस्ट झालो आहे, सगळे येऊन जातात. तुम्ही सिलेक्ट केलं आहे, मी तर वेळेवर एकदम फास्ट जाऊन माझ्याकडे कपड्याचा पण काही प्रॉब्लेम लागतो, तरी पण मी आता घालून रेडी आहे. हे बघा, हां चकुली पण रेडी आहे आमची ऑन टाईम. चला लवकर, लोक थांबलेत बाहेर. तुम्ही आता कंटिन्यू करा, बाकी सगळे पण आपले जिगर्स वगैरे तोपर्यंत बघू आता कसं होतं पुढे. सॉरी गाईज, आम्हाला थोडासा जास्त लेट झाला, पण खरंच खूप छान वाटते. तुम्ही सगळे इकडे आला, आमच्या शब्दाला मान ठेवला. थँक्यू सो मच. आता शेवटपर्यंत जाऊ नका म्हणजे झालं. आणि तर फायनली 1 वर्षापासून आमचं हे स्वप्न होतं, सगळ्यांची ग्रँड ओपनिंग करायची, सगळ्यांची ग्रँड ओपनिंग करायची. खूप प्रॉब्लेम्स आले, तुम्ही ब्लॉग बघितले असेल, सगळे गोष्टी बघितले असेल. खूप प्रॉब्लेम्स आले. पण आमचं होतं की यार आपल्याला छत्रपती संभाजीनगरला बिगेस्ट आणि लक्झरी स्टुडिओ करायचा आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी आमच्या दोघांची खूप गडबड चालू होती की यार आपल्याला जसं पाहिजे तसं होतोय का. आणि शेवटी जवळजवळ आम्हाला 1 वर्ष लागलं, जे आम्ही इमॅजिन केलं होतं त्या लेवलचा स्टुडिओ बनवायला. आणि खरंच थँक्यू सो मच. तुमचं प्रेम होतं, तुमचा आत्तापर्यंत माझा सपोर्ट होता, म्हणून सगळं पॉसिबल झालं. आणि बाहेर बोलून करा शाळेला बोल. राहुल कसं वाटतं बा? छान वाटतंय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडे शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणखीन आपलं नयन आलं आहे, भावा कसं वाटतं? खूप छान वाटतंय आणि तुम्ही सगळे इथे आम्हाला जॉईन झालात त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. अँड असं सपोर्ट करत राहा. आणि अक्षय भाऊ, काँग्रेट्स तुला अजून एकदा.
पण आहे गाईज, आजकाल छत्रपती संभाजीनगर ट्रेंड करत आहेत. सगळ्यात पहिले अक्षयला माझ्याकडे कॉंग्रॅट्स आणि मॅम तुम्हाला सुद्धा. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या वेळानंतर सुद्धा त्यांनी एवढा मोठा स्टुडिओ उभा करून दाखवला. हे सगळ्यात भारी गोष्ट वाटते मला. आणि आपल्या संभाजीनगरमधला एक व्यक्ती असा आहे ज्यांनी आपल्या संभाजीनगरमधला सगळ्यात मोठा स्टुडिओ आज उभा केलेला आहे. तर एकदा त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांनी. कॉंग्रॅट्स. मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल की माझी खरं सांगतो माझी हिंमत नव्हती की मी एवढं मोठं काहीतरी करू शकेल. मला जेव्हा छाया मॅडम बोलल्या, ॲक्च्युली झालं असं की मी त्यांच्याकडे एका शूटसाठी गेलो होतो आणि तेव्हा त्यानंतर मला चालू की काहीतरी बिझनेस करायचा. त्यावेळेस मला बोलल्या की ठीक आहे, आपण पार्टनरशिपमध्ये असं करूयात का. तेव्हा मी हो बोललो, पण नंतर जेव्हा ॲक्च्युअल वेळ आली करायची तेव्हा मी नाही करत होतो. तेव्हा मी घाबरत होतो, कारण की एक आमचा आकडा ठरवला इन्व्हेस्टमेंटचा. म्हटलं भाई एवढं आपल्याकडनं पॉसिबल नाही, आणि मी तुमच्यासारख्याच एक नॉर्मल फॅमिलीमधले आणि माझ्याकडनं पण पॉसिबल नव्हतं एवढं मोठं करणं. पण ती एक हिंमत आम्ही केली आणि आज इथपर्यंत हे सगळं क्रेडिट त्यांचंच आहे. कारण की जर या आज नसत्या किंवा मग यांनी मला त्यावेळेस बोललं नसतं की आपण हे करायचं, ते पॉसिबलच नव्हतं. त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेस. आणि त्यावेळेस असं होतं की नाही पॉसिबल, म्हणजे मी तर म्हटलं की हे नाही आहे पॉसिबल, हे आपण करू शकत नाही एवढ्या मोठ्या लेवलवरती. आणि शीज तर ओनली वन शीज लाईक होऊन जाईल, अरे होईल, अरे मी आहे ना, तुझ्या टेन्शन मी आहे ना, होऊन जाईल. आणि शी इज व्हेरी डाऊन ॲक्च्युली. त्यांच्यामुळे सगळं पॉसिबल झाले. सो थँक्यू सो मच छाया मॅम. तुमच्यामुळे आज एकदम सामान्य घरातला मुलगा इथपर्यंत येऊ शकला आणि एवढ्या गोष्टी करतो. थँक्यू सो मच. असं काही नव्हतं ॲक्च्युली. मला सोशल मीडियाचं एवढं नाही आहे आणि त्याला सोशल मीडियाचं खूप छान आहे. सोशल मीडियावर तो किंग आहे. सो मला आमचं जे बिझनेस आहे त्याला चांगलं करण्यासाठी मला त्याची नीड होती, म्हणूनच मी त्याला म्हटलं की आपण दोघं पार्टनर होऊ. आणि मला खरंच खूप अपेक्षा आहे की आम्ही दोघं मिळून सखी आणि सखाला खूप हाय लेवलवर नेऊन देऊ. थँक्यू. कसं वाटतं आयुला बोलायचं बरंच वेळ. तुम्ही बोल आमच्या विषयी चालेल. काय जाऊन फोटोशूट वगैरे लगेच करू शकता, लगेच काढून फोटो वगैरे. मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल की माझी खरं सांगतो माझी हिंमत नव्हती की मी एवढं मोठं काहीतरी करू शकेल. मला जेव्हा छाया मॅडम बोलल्या, ॲक्च्युली झालं असं की मी त्यांच्याकडे एका शूटसाठी गेलो होतो आणि तेव्हा त्यानंतर मला चालू काहीतरी बिझनेस करायचा. त्यावेळेस मला बोललं की ठीक आहे, आपण पार्टनरशिपमध्ये असं करूयात का. तेव्हा मी हो बोललो, पण नंतर जेव्हा ॲक्च्युअल वेळ आली करायची तेव्हा मी नाही करत होतो. मी घाबरत होतो, कारण की एक आमचा आकडा ठरवला इन्व्हेस्टमेंटचा. म्हटलं भाई एवढं आपल्याकडनं पॉसिबल नाही, आणि मी तुमच्यासारखेच एक नॉर्मल फॅमिली असणे आणि माझ्याकडनं मग पॉसिबल नव्हतं एवढं मोठं करणं. पण ती एक हिंमत आम्ही केली आणि आजपर्यंत हे सगळं क्रेडिट त्यांचंच आहे. कारण की जर या आज नसत्या किंवा मग यांनी मला त्यावेळेस बोललं नसतं की आपण हे करायचं, हे पॉसिबलच नव्हतं. त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेस. आणि त्यावेळेस असं होतं की नाही पॉसिबल, म्हणजे मी तर म्हणतो की हे नाही आहे पॉसिबल, हे आपण करू शकत नाही एवढ्या मोठ्या लेवलवरती. आणि शीज तर ओनली वन शीज लाईक होऊन जाईल, अरे होईल, अरे मी आहे ना, तुझ्या टेन्शन मी आहे ना, होऊन जाईल. आणि शी इज व्हेरी डाऊन ॲक्च्युली. त्यांच्यामुळे सगळं पॉसिबल झाले. सो थँक्यू सो मच छाया मॅम. त्या 1 वर्षामध्ये जो एक म्हणतो ना की जो एक खरा आणि यंग एंटरप्रेनर आहे, जो स्ट्रगल करतो आणि ज्या स्ट्रगलमधनं छोट्यातली छोटी गोष्ट आपण म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट मोठी उभी करायची आहे, तर त्यातलं आधी खालचं काम आपल्याला आलं पाहिजे, तर आपण ती मोठी करू शकतो. सो ती प्रत्येक गोष्ट अक्षयनी आणि त्यांच्या पार्टनर छाया मॅडमनी केलेली आहे. सो ही खरंच त्यांच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे, कारण एवढं सगळं होऊन त्यांनी गिव्ह अप केलं नाही, सोडून दिलं नाही. सो आणि थँक्यू सो मच. माझ्या शुभेच्छा, माझा सपोर्ट तर माझा लहान भाऊ आहे, 100% असणार आहे, नेहमीच असणार आहे. सो वेगळं सांगायची गरज नाही. आणि तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट पण असंच असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, उद्या आदित्यची आणि नयाची ॲनिव्हर्सरी आहे आणि यांना काहीतरी दुसरा प्लॅन करायचा होता बाहेर जाऊन. पण आपलं सखी अंतराचं ओपनिंग होतं म्हणून त्यांना प्लॅन नाही करता आला आणि ते सर्व त्यांची ॲनिव्हर्सरी इकडे सेलिब्रेट करणार आपल्यासोबत. थँक्यू सो मच नेहा. थँक्यू आदित्य. थँक्यू सो मच.
तर कसं वाटतं? थँक्यू सो मच तर आल्याबद्दल. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि एवढं सगळं बघून प्रशस्त बघून मला पुण्यापेक्षा भारी इथंच वाटतं. आता पुण्यापेक्षा इथंच मी सर्व्हिसला पुण्यावरनं नक्की येणार आहे आम्ही सर्व्हिससाठी इकडं 100%. आता फक्त सखियांचा काय ते आल्या असं बोललं की एवढं चांगलं आम्हाला पुण्यामध्ये पण बघायला भेटत नाही जेवढं झालं तू आम्ही सखियान सखा छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय. सो थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. खूप चांगलं वाटलं. सेकंड ब्रांच येस थँक्यू सो मच. खरं सांगू, खरंच मी इतका सुंदर माझ्या आयुष्यात सलून बघितला नाही. बापरे. नाही, खरंच नाही बघितला. आणि compliment. जेन्युअनली Thank you so सांगते. येस, मी खूप आहे सगळ्यांचे खूप छान छान आहे, पण ज्या हिशोबाने तुम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट आणि स्वप्न बघितले, दिस इज रियली वर्थ इट आहे. म्हणजे खूब ब्यूटीफुल है. Thank you so much. एक एक चीज़ें आपने इतना यूनिक बनाया ना कि मैंने आपका ब्लॉग देखा, यहाँ आने से पहले पूरा ब्लॉग देखा मैंने. अच्छा, तो ब्लॉग में चीजें डिटेल देखी, वो डोर की स्पेशलिटी देखी, आपका फिश पॉन्ड देखा, सब कुछ देखा मैंने. रिसेप्शन देखा आपका, उनके ट्रॉफी पहले देख ली मैंने. अच्छा. बहुत हेल्पफुल रहा हमारे लिए. मतलब जिन्होंने नहीं देख पाए ना, उनके लिए बहुत अच्छा था कि आप ब्लॉग में डिटेल्स में देख लो. तो जो भी नहीं देखे हो, प्लीज डू कम, डू विजिट टू सखी एंड सखा स्टूडियो, जहाँ पे आपको एटलीस्ट नयन सुख तो मिलेगा भाई. थँक्यू सो मच. बहुत सारी बधाई, बहुत सारा प्यार. तुम्हाला कुठलं सेक्शन सगळ्यात जास्त आवडलं? सगळेच. तरी एक असं नाही यार, जहाँ पैसा नाही. लोग सब बरं, मला पण असंच झालं की सगळ्यात चांगलं वाटतं. मला असं एक नाही सांगता येतं कुठलं तरी. पण एक एक सांगू? सांगायला लागलं का? तुला कुठलं आवडेल शकुली? मला सगळे आवडले, पण ऑफिस आणि मेकअप Office आणि makeup. सेक्शन फार आवडतो. मॅनिक्युअर Yes, पेडिक्युअर. खूप असं वाटतं की खूप छान. तुला कुठलं आवडलं कृष्णा? मला पण सगळं सगळं आवडलं. ऐसे राजा ऐसे रहते हो, बैठ जाओ वहाँ पे सुकून से अपना बैठता तुम्हें बताता कि मस्त. तर काय ज्यांनी पण सखियान सगळ्या स्टुडिओचा पूर्ण बघायचा त्यांनी माझा लास्ट ब्लॉग चेक करा. त्यामध्ये आम्ही सखियान सगळ्याची पूर्ण टूर दाखवली आहे. सो जाऊन तो ब्लॉग पण बघा. चल खाली रेडी 1 Yeah.
फोटो निघतात त्याचे हा वेळ चालू असतात. ह्याच्यामध्ये घे इकडे होईल काम ऋषी काय बोलून चालेल का मोहित खाणार नाही चॅलेंज लावली बा मोहित खाणार म्हणून डायट आहे त्यांना विचारू की यांना स्टुडिओ सखियांचा कसा वाटला. अरे खतरनाक लाईट येतं तुमच्या चेहऱ्यावरती. एकच कंप्लेन आहे अक्षय बद्दल की पुण्यात का नाही. पुण्यामध्ये का नाही म्हणजे आम्हाला 6 तास ट्रॅव्हल करून यायला लागणार इथे. आणि माझी मेकअप सेक्शन आहे तसं फक्त ब्रायडल मेकअप होणार. इकडे ना लवकर या. कुठलं सेक्शन जास्त आवडलं ते तू आणखी बघितलंच नाहीये सगळं. नाही मी बघून आले जेवढं पण मी बघितलं त्यामध्ये मला मॅनिक्युअर पॅडिक्युअरचे चेअर्स आवडले. एकदम प्रिन्सेस वाला फील येतोय असा. तुला मॅनिक्युअर पॅडिक्युअर आवडले सेक्शन. ओके तुला नाही कुठलं सेक्शन सगळ्यात जास्त आवडले. कुठलं सेक्शन नाही सगळ्या सेक्शन फक्त इथे आम्ही आमचे फोटोज लावून घेणार. सून लवकरच इकडे तुमचे आपण शूट करून आपले फोटो इकडे लावूया. मोहित माझे पण फोटो लावते. तुझा आपण जेंट्स मध्ये लावणार ना. जेंट्स कुठे इथे नाही बाहेर आहे ना. मी सेक्शन नाही बोललो मी फक्त एकच सेक्शन बघितलंय तुझा जो की ऑफिस. ऑफिस ऑफिसचं मला ना काहीतरी मस्त ऑफिस मध्ये एंट्री मारली. मोहित तुला कसं वाटलं सगळं नाही बघितलं आणखी बघितलंच नाही काही. कारण इकडे खूप जास्त गर्दी झाली होती सगळे लोक आतमध्ये आले होते. तर आता यांना मला जिगरचं दाखवताच आलं नाही. बघतो मग त्यानंतर जेन्युइनली रिव्ह्यू देतो की कसं काय काय भारी वाटलं. काहीतरी मी पण जेन्युइन रिव्ह्यू देणार जेव्हा मी सगळे ट्रीटमेंट करून जाईल. ट्रीटमेंटच्या आधी बघून सांगायचं स्टुडिओ कसा. स्टुडिओच्या सर्व्हिसेसचा आपण रिव्ह्यू लवकरच घेऊ. मी सांगण्यापेक्षा एक ब्लॉग टाकलाय अक्षयने इंटिरियर रिव्हील केल्याचा आज. त्या ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा. स्पाय ऍक्च्युअल मध्ये मला खरं इथे बघायचं होतं म्हणून ब्लॉग बघितला नाही. मसाज वगैरे नाही आहे. ओनली फेशियल्स आणि हे वॅक्सिंग वगैरे ते मसाजवाला सीन नाही आहे. मसाज नकोच आहे. ठीक आहे फेशियल मध्ये तर आपण तू आता कन्व्हिन्स करणार अक्षयला फुल की ते मसाज कसं आणता येईल. काय विषय नाही गाईज मी दिला त्याला मसाज. काय चालेल ना बाबा. ओके तर आता सगळे जेवण करतात. त्यांनी सगळ्यांचं जेवण झाल्यावर आपण पर्सनल सगळ्यांना विचारू की त्यांना स्टुडिओ कसा वाटला. बिर्याणी पण आवडली खतरनाक. प्रॉपर मी बघितलं ना खरंच काय. आणि मी चेंज केलं गाईज कारण की मला खूप जास्त माझी पाठ दुखत होती त्या ब्लेझरमुळे एकदम हेवी झालं म्हणून मी चेंज करून टाकलं. आता असं वाटतं की मी कुठं तिथं बाहेरचं असं चालू आहे यांच्यामध्ये बसायला. ते सगळे छान सजून आलेत एकदम. मेनिक्युअर पेडिक्युअर सर असं होतं की तो आम्हाला स्टार्टिंग आवडलंच नाही चांगलं होतं पण लास्टच्या सगळ्या गोष्टी ॲड झाल्या ना तो चांगलं होतं. म्हणजे आता हा सगळ्यात मला चांगला होता.
हा सेक्शन चेअर्स हे आणि हे पडद्यामुळे बसलं छान लुक आलं. त्यानंतर भाऊजींना सांग बरं. सेक्शन आहे की प्रत्येक ठिकाणी शूट वगैरे आपल्याला करता येईल. हा सेक्शन आहे त्याच्या मागे हे वाला भारी आहे. या सेक्शन मध्ये एक पण सर्टिफिकेट अक्षयचं नाही. सगळे छाया मॅमचे. आपल्या इकडे तिकडे दोन. युट्यूब आणि रोपोसो आपण जुने आहे ना. म्युझिकलच्या टाइमला रोपोसो ज्यावेळेस त्याचं रोपोसो सर ठीक आहे. हे वर्ल्ड वाईड चॅम्पियन 4 झालं होतं मेकअप मध्ये. ते मेकअपचं ऑलिम्पिक्स असतं. आणि वरचं इंडियन रिजनल त्याच्या मागे झालं. आणि परत सर्टिफिकेट त्याच्या ठेवलं बाकी लावायची बाकी जाण्याच नाही. ट्रॉफी नाही दाखवलं तू त्यांना? ट्रॉफी दाखवली का रिसेप्शन मधल्या? आपण बनवतो जो तिकडे मेल्स फार्म तुम्हाला जिथं माझे त्यानंतर इकडे केलंय 100% लोगोपासून तुम्ही केलंय. मेन हे फिमेल स्किन सेक्शन आहे. इकडे फेशियल्स वगैरे फिमेल्सचे स्किन सेक्शन. फेशियल्स वगैरे. अरे तू आलेला आहे ना दादा? मी नाही बाळा, मी त्यावेळेस नव्हतंच बघितलं. ट्रीटमेंट कुठे झाली मग तुझी? स्टीम बाथ आहे. त्याचं स्टीम बाथचं आपलं ते जनरेटर लावायचं बाकी फक्त ते 2 इथे ते लावून घेऊ आपण जनरेटर. स्टीम पण इकडे भेटला का? एक नंबर. हे जनरेटर लावायला मला सांगा, मी येतेच. 100%. त्यानंतर मेकअपचं बघितलं परत एकदा बघून घेऊ. हो. बट हे फिमेल्स आहे. इकडे एक वॉशरूम केले ना इकडच्या लोकांसाठी. बाहेरचे जेंट्स बाहेरच्या बाहेर जातील. आणि हे मेकअप सेक्शन. इकडे सगळं मेकअप सेक्शन 3 स्टेशन केले त्याचे. आणि इकडे जरा सेटिंगला पण केले आणि फोटोशूट पण वगैरे होईल त्या हिशोबाने केले. इकडे पण शूट वगैरे आहे. कसं काय होतं ते कशासाठी सेक्शन आहे आणि क्लासेस वाला सेक्शन कुठे आहे? ते जिथं आपण केक कट केला. ओके. म्हणजे तुम्हाला समजणार नाही डोर बिहाइंड दिस स्टोर. अरे वा. त्याच्यावर सगळे व्हॅनिटीज वगैरे सगळं आम्ही बरंच सामान इथे ठेवले. चेअर्स पण आहेत. खूप सामान बसले. खूप आहे. बरंच रूम करून घेतले. मेन सामानच दिसते सगळं आम्ही पसार इकडे टाकून दिले का बाहेर चांगला दिसत. बॅग्स पण ना केवढे आहेत. माझा सीसीटीव्हीचा केबल काउंटर सीसीटीव्ही लावायची बाकी होता. त्याला 2-3 दिवसात लावून घे. सीसीटीव्ही लावले नाही सर्व ना. बरं झालं सांगितलं. चल मोहित तुला आवडलं झाले सेक्शन नाही. मेल बाकी आहे. मेल स्किन सेक्शन बाकी आहे. पॅन्ट्री बाकी आहे. कुठे आहे ते? किचन आणि ह्या फुल स्टेशन वाला डोअर. चेंज करायचं. पुढे चल ना तू मागं शांती. अरे आमच्याकडे स्टाफ भरपूर असतो ना, लागतोच. आणि आम्ही सकाळी उठून येतो, रात्री लेट जातो, ब्राईट असल्यावर आम्हाला लागतो चहा वगैरे. इकडे काय होतं? इकडे मेल स्किन सेक्शन. इकडे फिमेल होतं ना. इकडे मेल स्किन सेक्शन आहे. असं हे बघ एक नंबर आहे रे. इकडे मेल स्किन सेक्शन. हे मेल स्किन सेक्शन आहे. इथे वाईब काय अक्षय? गर्ल्सला पण वाईब दे. मस्त ही वाईब नाहीये. पण तिकडे आहे ना. आणि तिथे आहे लावली होती का? तिथे फुल लाईट होता ऍक्च्युअली. असा फुल लाईट होता म्हणून ते कळलं नाही. लाईट ए पडल. हा ते जरा खाली वॉशरूम तुम्ही भरभरून दिले ना सगळीकडे वॉशरूम. हा ना, कारण ब्राऊन आहे ना आमचं सगळं थीम, म्हणून ब्लॅक म्हणून ब्राऊन.
ऍक्च्युली काय झालं हो हे स्टीम रूम नाही कनेक्टेड आहे. कनेक्टेड आहे इकडे येईल तेव्हा तिकडनं लॉक करते तिकडे आधीच असिस्टंट ट्रेन सांगितलं आपण तिथं जे खूप मोठं प्रॉब्लेम होते ना रशियाला तिथं प्रायव्हसी खूप इम्पॉर्टंट होती की लाईक आता स्किन मधले उगाच बाहेर नाही जाऊ शकत ना जर आपण मेकअप मधले ते चेंज करून बाहेर नाही जाऊ शकत मग ज्या त्या एरियाला तिथे गेलं म्हणजे ते लोक कम्फर्टेबल आहेत. आमचं ऍक्च्युली एवढं बजेट पण होतं की आम्हाला हे सगळं पाहिजे पण त्यांचं होतं की नाही हे करायचं हे तर पाहिजेच मला हे तर पाहिजेच बघा अरे भाई नाही आपलं बजेट एवढं नको एक्सटेंड करायला एवढं नको करायला पण आम्ही ते शेवटी त्यांनी ते करूनच घेतलं. त्यामुळे मग मी म्हटलं की नाही पुण्यात पण नाही असं खरंच नाहीये म्हणजे हेअर असेल तर हेअरचं वेगळं स्किन असेल तर स्किनचं वेगळं एका ठिकाणी आणि म्हणजे स्टाफ आणि इव्हन आम्ही स्टुडंट्सला पण वेगळं ठेवलं की मग ते काय होतं खूप स्टुडंट आहे मग वॉशरूमला क्लिनिंगला पण सेपरेट जास्त पण असं हे नको नाही क्लीन तर करणार पण जास्त रश झाली वॉशरूम मध्ये तर थोडंसं होतं ना लगेच थोडे क्लायंट असले की थोडं VIP असले तर थोडंसं आपण हे करू शकतो ना वॉशरूम. आता आपण विचारू आता त्यांनी सगळं बघून झाले आता सांग तिकडे विचारायचं का? ठीक आहे तिकडे फ्रंटला विचारू आपण. चलो हेच गिफ्ट तिला असणार आहे म्हणजे तिचं म्हणणं आहे की हे पहिलं गिफ्ट पाहिजे मला. सानिका तू दुश्मनी चेंज केली आहे का? तर माझ्यासोबत होती तिकडे का दुश्मनी घेतीयस? मग तुला बघा सानिकाचा नेचर तिला कोणीतरी भांडायला आवडतं म्हणून तिने आता चलो आता आपण केक कट करूया. हे मागं घेतात माझी गाडी घेताना माझ्या बर्थडेला हा आला नव्हता पुण्याला तरी मी सखी आणि सकाळच्या ओपनिंगला संभाजीनगरमध्ये ऑन टाइम पोहोचली. ऑन टाइम नाही पोहोचलीस ऑन टाइम नाही पोहोचली लेट पोहोचली. मी काय आलो नाही तुम्हाला माहिती आहे गाईस. चलो आता आदित्य चन्याची अॅनिव्हर्सरी येतात आम्ही केक कट करू आणि मग मी सगळ्यांना विचारणार की तुम्हाला स्टुडिओ कसा वाटला मला सगळ्याचे रिॲक्शन घ्यायचं. खरंच म्हटले तुमचं जरा जोडीनी बघते सगळे बोलतात तू भांडली मच मला 1 वर्ष सहन केल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅपी ॲनिव्हर्सरी. पुढे काय करायचं? Bless you. Baby boy or baby girl as soon as possible. जय श्रीराम. तर काय श्रीराम. तर खूप मस्त झालेला आहे स्टुडिओ. मी माझ्या ब्लॉगमध्ये पण पूर्ण सगळं दाखवलं पण आहे कौतुक पण केलेलं आहे आणि इथं आल्यावर पण खाली जर कोणी ब्लॉग घेतला असेल तर मी पूर्ण बोललेलो आहे की मला खरंच कौतुक आहे अक्षयचं पण छाया मॅडमचं पण. छाया मॅडमबद्दल खरंच अक्षयबद्दल मी नेहमी बोलतो पण ब्लॉगमध्ये छाया मॅडमबद्दल बोलतो की जेवढे अचिव्हमेंट्स इथं लागलेले आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आम्हाला खूप आहे आणि मी असंच आहे की मी प्रत्येक ठिकाणी तोच विचार ठेवतो की मला काय शिकता येईल. सो एवढ्या सगळं असून पण ही व्यक्ती खूप डाऊन टू अर्थ आहे आणि काय म्हणतो एक परफेक्ट बिझनेस वुमन म्हणता येईल असं आहे. सो आम्हाला तर रिस्पेक्टच आहे आणि लेडी लक असल्यावर कुठलाही धंदा जबरदस्त चालतो. लक्ष्मी सोबत पाहिजे. सो बेस्ट विशेस तुम्हाला पण. बेस्ट विशेस तुम्हाला पण. मला विचारायचं तुला सगळ्यामध्ये कुठलं सेक्शन सगळ्यात जास्त आवडलं? सगळ्यामध्ये हेअर सेक्शन रिसेप्शन वेडिंग एरिया मॅनिक्युअर पॅडिक्युअर. मला ते सेटअप केलाय ना ते भारी वाटतंय. असं वाटतं की बसताना पण तो किंग टाईपच बसेल क्वीन टाईपच बसेल असं ते सर्वात बेस्ट वाटतं. दोघांना पण तेच आवडले का? आणि प्रत्येक सेक्शन यांचा तेवढा एकदम असा लक्झरी केलाय प्रॉपर लक्झरियस केलाय. सो हा डिटेल मध्ये केलाय आणि आपण भावा रेट पण एवढं कमी ठेवणार की येस प्रत्येक मिडल क्लास माणूस ते अफोर्ड करू शकतो असं. म्हणजे तुम्ही बाहेर ना असं नका की एवढं भारी केलंय म्हणजे तुम्हाला इथे खूप महाग असेल वगैरे तर असं बिलकुल नसणार आहे. अफोर्डेबल प्राइसेस मध्ये आपण हे काय म्हणतो हा बिझनेस चालू करणारे पण कॉमन मॅन आहेत मिडल क्लास मध्ये आहेत
आणि तुम्ही पण तेच आहात, सो तुमच्यासाठीच केलेलं आहे. सो असं समजू नका की रेट्स असे काय एकदम आवश्यक हवा असतील, बिलकुल नाही, एकदम अफोर्डेबल असतात. बरेचदा असं होतं की मिडल क्लास लोक नाही त्या ठिकाणी जाऊ शकत किंवा त्यांच्यासाठी की यार नाही आपण पण काहीतरी असं करू की प्रत्येक माणूस ती लक्झरी फील करू शकतो. येस, आणि त्याच रेटमध्ये जे तुम्ही बाहेर देता, त्याच रेटमध्ये जे तुम्ही बाहेर देता, एवढा भारी अँबियन्स विथ बेस्ट सर्व्हिस. युवराज सारखी हेअरकट करलेलं उद्या. सो स्टाफ पण खूप मस्त आहे. मी आता बऱ्याच जणांना एक एक करून भेटलो ना, सो एकदम बोलतो ना एखाद्याला ट्रीट करणं किंवा ग्रीट करणं आलं पाहिजे नवीन व्यक्तीला, जर आपण त्याला ओळखत नसेल तरी. सो ह्या स्टाफला खूप मस्त जमतं. सो नक्की व्हिजिट करा. मला सेक्शन बाबतीत बोलायचं तर एक सर्वात जास्त सेक्शन जो मला आवडला, तो तुम्हाला पण आवडला असेल, नेल सेक्शन. बाकी सर्व मेनिक्युअर पेडिक्युअर आहे. स्वतः एक गोष्ट फ्रेम घेऊन फिरलो की असं करायचं असं करायचं, प्रत्येक फ्रेम स्वतः बनवून घेतली. बऱ्याच गोष्टी बघितलेल्या, कारण ते आपण क्लास वाटतं. तुम्ही कशा प्रकारे झाले आधी तुम्ही सांगितलं सर्व पॉइंट्स, आणि 100% खूप चालणार. बस तेच पाहिजे. खूप चालणार म्हणण्यापेक्षा लोकांना आपण एवढ्या कमी आणि माझी अशी इच्छा आहे की लवकरात अशी इथनं चाललं तर पुण्यात पण एक लवकरात लवकर चालू. जर असं ठरवलं तसं चाललं तर 100% नक्कीच एक लवकर ऋषी. तर मोहितला आवडले नेल सेक्शन आणि सानिकाला आवडले मॅनिक्युअर. मी तेच विचार करत होती सेल्फ मेकअपचे क्लास मॅमकडे लावायचे, बिकॉज त्यांनी अकॅडमी पण स्टार्ट केली. आणि संभाजीनगरला आले तर मी तुम्हाला बोललो बरं, सेल्फ मेकअपचं जरी तुम्हाला सेल्फ मेकअप फक्त स्वतःसाठी शिकायचं असेल तरी आहे अकॅडमी. ऋषी रोहित सर, कुठलं सेक्शन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं? सगळ्यात जास्त आवडली म्हणजे ऑफिस आवडले. मला एक जण म्हणते केस कापायला लोक येतं नाही का मस्त दारू प्यायची, ड्राय ठेवायचं म्हणलं. नाही मी खाली आले इथल्या आधी रेट्सचं ते पाहिलं मगाशी, आणि खरंच कमी रेट्स आहेत, पुण्यापेक्षा तर 100% कमीच आहेत. मोहितला पण बोललो म्हणजे जे नॉर्मल ठिकाणी जे रेट्स असतात ना, जिथे आपण जातो मिडल क्लास लोक जातो, सगळेजण जातो, तेच रेट आपण इकडे ठेवले. मला त्यापेक्षा पण कमी आहेत, त्यापेक्षा पण कमी रेग्युलर जातो त्यापेक्षा पण कमी आहेत. आणि त्या कम्पॅरेटिव्हली हा स्टुडिओ खूप लक्झरियस आहे. लिटरली लोक याला बघून म्हणणार नाही की ते एवढ्या कमी मध्ये होणार आहे. सो जनरली आजूबाजूचे जेवढे कोणी असतील त्यांनी या फॅसिलिटी घ्या, खूप भारी भारी. त्यानंतर ग्राउंड मॅडमचं पण एवढं तिकडं अख्खा मी बघितला, मला त्यातलं काहीच कळलं नाही, पण कळलं खूप टॅलेंटेड येतं, एवढं सगळं भरलेलं आहे असं. अक्षयचं नाव नाही दिसलं, अक्षय आतमध्ये आहे ओके. हा ते बघितलं मी अक्षयचं. मी तेच म्हटलं अक्षय मध्ये घेऊन गेला असेल, सिल्वर बटन आहे माझं. हो आहे अक्षयचं पण आहे, पण ओव्हरऑल खूप भारी झालेलं आहे. तुला कुठलं सेक्शन आवडतं त्यांनी सांगितलं? मसाज हा तिथं मस्त झोपायचा रिलॅक्स व्हायचा. स्किन सेक्शन आवडतं. कुठलं नाव माहित नाही. स्टीमचं पण आवडलं मला. स्टीमचं म्हणजे आता रेडी होते स्टीम. मम्मी पप्पा कुठे? मम्मी पप्पा राहिले मला लक्षात त्यांच्याकडे, मला त्यांना विचारायचंय मम्मी कुठे? तर गाईज मला पूर्ण आज धावपळीमध्ये फॅमिलीकडेच लक्ष देता आलं नाही. आणि मी मम्मी यांनी ह्याच्या पहिले पण बघितलं, मी आत्ता पण विचारलं की मम्मीला कसं वाटलं स्टुडिओ, पप्पाला पण विचारलं. तर आता मला त्यांच्याकडनं ऐकायचं की त्यांना आपल्या सखी असं कसं वाटलं. आणि असं वाटत नव्हतं का म्हणजे होईल हे मी केलं म्हणजे परत थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं दाजी? कॅमेरा मागचे प्लेयर आहेत दाजी. थोडे ते कॅमेरा समोर आलं, मेन पिलर आहेत. मागून एक सपोर्ट असतो ना, म्हणजे प्रत्येकाला असतो फॅमिलीमध्ये, सो ते वाटतं. मला एवढं माहिती नाही, पण मला गेस आहे माझा तो. हा स्वतःच म्हणून करतात.
म्हणून मी त्यांना म्हणतो जा कॅमेरामध्ये जा. आणि guys, मला पण बस इथं राव. तो कुठे आपला काय चालतंय इकडे मस्ती करतोय. तर मला पण असं आत्ता पण मला असं वाटत नाही की हा स्टुडिओ हा माझा म्हणजे मी याचा हिस्सा आहे माझा स्टुडिओ आत्तापर्यंत पण फील होत नाही. असं काय माहिती आहे, कारण की कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढी मोठी गोष्ट आपल्याकडनं पण होऊ शकते. तर प्रत्येक आता एक गोष्ट कम्प्लीट होते, एक ड्रीम कम्प्लीट होते, एक गोष्ट अचीव होते. खूप भारी वाटते. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट माझी फॅमिली, ज्यांना जे माझ्यावर प्राऊड फील करतात. मला बाकी काहीच नको आहे, पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी काहीतरी अचीव करतो, जेव्हा माझी फॅमिली प्राऊड फील करते, जेव्हा त्यांच्या मी डोळ्यात बघतो ना, तेव्हा तिथेच मी सक्सेसफुल झालो असं मला वाटतं. बाकी काही नाही. बेस्ट. अजून काय पाहिजे? फॅमिली खुश आहे तर. तुम्हाला माहिती माझं पण असंच झालं होतं. नाही पण खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि आपल्याला दिसतंय अक्षयच्या मम्मीच्या चेहऱ्यावर पण, पप्पांच्या चेहऱ्यावर तर पप्पाचं पाय टाकून बदलत चल माझ्या पोराने केलं. म्हणजे मम्मी उठू शकत नव्हती जागेवरचं एवढं, म्हणजे आता थोडं बघून पण तिला थोडंसं हे झालं ना. नाही बरोबर आहे. मेन लोक आले तिकडे. तर गाईज माझा मावस भाऊ आहे, आपण माझा भाऊ आहे. तर मला यांना विचारायचं की भावा कसं वाटते? खतरनाक जाम वाटतंय. भारी वाटते ना? प्राऊड फील होते ना. थँक्यू सो मच. कसं वाटतं? एक नंबर. भारी वाटते ना? थँक्यू. पवन कुठे गेला? आपण माझा हे दोघं माझ्या मावस भाऊ आहेत. आणि हा आता तुला सांगायचं की तुला कसं वाटतं? एक नंबर वाटलं, एकदम छान वाटलं. जोरात बोल. एकदम छान वाटलं. प्राऊड फील होते ना? प्राऊड फील होते. मोठं होतं. कसं वाटतं बाबा? एक नंबर एक नंबर मस्त. एक नंबर, काही विषय नाही. तारीफ करा आमच्या स्टुडिओची. कसं वाटतं स्टुडिओ? छान वाटतोय. छान वाटते. बस छान वाटते. बस छान वाटते. बोलण्यासारखे शब्दच नाही माझ्याकडे. हा हे की शब्द नाही आमच्याकडे बोलण्यासारखे. युवराज कसं वाटतंय? त्या दिवशी कसं केलं तू? ओके. आता चकोली राहिली ना आमची. चकोली कसं वाटते? छान वाटतंय. आणि एक सर्व्हिस मी करणार. तुला कुठलं सेक्शन आवडलं? सर्व्हिस करणार. सर्व्हिस देणार आहेस का घेणार आहेस? घेणार आहे. तुला कुठलं सेक्शन आवडलं आवडलं? पण जास्त मॉइश्चर. बॉस्चर सगळं आवडली. बॉस्चर 3-4 मागून घ्यावं लागतात वाटतं आम्हाला. ओके गाईज, चला आता तुम्ही पुढे कंटिन्यू करा, बघू आता काय होतं. तर गाईज अशा प्रकारे आमचा ओपनिंग सेरेमनी झाली आहे. खतरनाक रिस्पॉन्स दिला आहे गाईज तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे मला असं वाटत होतं की किती लोक येतील का, पण मी नंतर जेव्हा बघितलं ना, आई शपथ खूप 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 जास्त गर्दी झाली होती खाली. आणि लिटरली मला व्लॉग पण नाही घेता आले, इतकी जास्त गर्दी होती. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या शब्दावरती सगळेजण आले. खरंच थँक्यू सो मच. आणि आता खतरनाक थकलो आहे. आता मी रात्रीच व्लॉग एडिट करून सकाळी टाकणार पण आहे. तर तुम्ही आमचे हाल बघू शकता. आम्ही काल रात्री पण झोपलो नव्हतं ना, आज पण आता रात्रभर झोपत नाही. आता फोटोज वगैरे आम्हाला अपलोड करायचे, व्लॉग वगैरे एडिट करायचे. आणि इथं आमच्या माणसाची तब्येत पण खराब झाली आहे बघा. बघा डेंजर विषय झाला आहे गाईज एकदम. तर आता मी मस्त व्लॉग एडिट करतो आणि पोस्ट करतो. खरंच एकदा मनापासून थँक्यू सो मच. एवढा सपोर्ट मी एक्सपेक्ट पण केला नव्हता की एवढी खतरनाक गर्दी बाहेर होईल, म्हणजे लिटरली. आणि खरंच सॉरी की जरा लेट झाला आपल्याला तो इव्हेंट चालू करायला, पण इतका लेट होऊन पण सगळी पब्लिक थांबली आमच्यासाठी शेवटपर्यंत गर्दी तशीच होती. इतके लोक, बाप मला खरंच वाटलं नव्हतं. पण खरंच थँक्यू सो मच. कीप लविंग, कीप सपोर्टिंग, असंच प्रेम असू द्या. आता फायनली आपलं सखियान सगळं ओपन झाले आणि इथून पुढे खऱ्या प्रेमाची आणि सपोर्टची गरज आहे. तर जसं की आम्ही म्हटलं की सखियान सखामध्ये ओपनिंग ऑफर चालू आहे आणि ओपनिंग ऑफरमध्ये आमच्या प्राइजेस त्या एकदम जास्त रिजनेबल आहेत. फक्त हे तर गाईज फर्स्ट 15 days आपण खतरनाकवाली ऑफर ठेवली. म्हणजे तुम्ही आमचा रेट कार्ड दाखवतो की आम्ही इतक्या मिनिमम रेट ठेवल्यात की तुम्ही बाहेर नॉर्मल सलूनमध्ये पण जात असाल ना, तिथे पण ते रेट जास्त असतील त्यापेक्षा पण एकदम कमी रेट ठेवले. तर तुम्ही शॉक होणार आपलं रेट कार्ड बघून. कारण याचं कारण असंच आहे की प्रत्येक मिडल क्लास माणूस जो अफोर्ड करू शकत नाही लक्झरी सलूनमध्ये जाणं, तर ते आम्हाला हवं आहे की प्रत्येक मिडल क्लास माणूस आमच्या लक्झरी सलूनमध्ये यायला पाहिजे. फक्त लक्झरी क्लायंट नाही की मिडल क्लास क्लायंट पण आम्हाला पाहिजे. सो त्यासाठी आम्ही आमचे प्राईस खूप जास्त कमी केल्यात फर्स्ट 15 days. आणि नंतर पण प्राईस आपल्या काही खूप हाय नसणार आहे, प्राईस आपल्या कमीच असणार आहेत. पण फर्स्ट 15 days आम्ही खूपच जास्त कमी केल्यात. सो नक्की तुम्हाला यायचं आहे.
सो थँक्यू सो मच. कीप लविंग अँड कीप सपोर्टिंग. लव यू ऑल. बाय बाय.